घरात लहान असो वा मोठं, दिवसभरामध्ये असं चटरपटर काहीतरी असं खायला तोंडात टाकायला दोन काहीतरी असं पाहिजे असतं. पण प्रत्येक वेळेला पॅकिंगवाले जे स्नॅक्स जे असतात ना, ते परवडण्यासारखे नसतातच. म्हणूनच आज आपण होमशेफ रेसिपीजला बनवणार आहोत मस्त असे कुरकुरीत असे मसाला शेंगदाण्याची रेसिपी. अगदी 100% जसे पॅकिंगला हे मसाले शेंगदाणे मिळतात सेम तसेच बनवून तयार होतात, तसेच क्रिस्पी आणि चव देखील सेम तशीच. तर मग चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. होमशेफ रेसिपीजमध्ये मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते. इथे एका खोलगट भांड्यामध्ये मी घेतलेलं आहे पाव कप एवढं बेसन, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 1 टेबलस्पून एवढं, आणि कॉर्नफ्लॉवर देखील घेतलेला आहे 1 टेबलस्पून एवढा. 1 चमचा इथे तिखट घेतलेला आहे आणि अगदी 1 पिंच एवढी इथे मी घेतलेली आहे हळद. मग इथे आपण टाकूया फक्त 1 पिंच एवढं असंच खायचा सोडा, आणि चवीपुरती इथे आपण टाकणार आहोत आता मीठ. आता हे सगळे जे कोरडे जिन्नस आहेत आता आपल्याला ना एकत्र असे ना नीट असे मिक्स करून घ्यायचे आहेत. बनवायला अगदी सोपी आणि अगदी झटपट बनणारा हा स्नॅक्स आहे. हे सगळे कोरडे जिन्नस एकत्र करून झाले की अगदी पाव चमचा एवढा इथे मी टाकते आहे आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट, अगदी पाव चमचा एवढंच टाकायचं आहे. हे देखील असं नीट मिक्स करून झालं की मग आपण यामध्ये टाकणार आहोत 1 कप एवढे ना शेंगदाणे. शेंगदाणे भाजलेले वगैरे असे काहीच नाही आहे, कच्चे शेंगदाणे आहे फक्त हे. आणि यावरतीच आपण टाकणार आहोत 1 टीस्पून एवढं खायचं कच्चं तेल. आता हे यावरती टाकलं की आता काय करायचं ना, याला नीट एकदा ना पुन्हा आपल्याला ना असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आता हे सगळे जिन्नस छान असे मिक्स करून झाले की आता आपण यामध्ये ना अगदी बॅचेसमध्ये पाणी ॲड करणार आहोत. इथे सुरुवातीला फक्त 1 टेबलस्पून एवढंच पाणी ॲड केलेलं आहे मी, आणि एकदाला नीट एकदा मिक्स करून घेते. इथे पुन्हा थोडी गरज वाटते आहे तर पुन्हा 1 टेबलस्पून एवढं पाणी ॲड करते मी. अगदी थोडं थोडं करून बॅचेसमध्येच असं पाणी ॲड करायचं इथे आपल्याला. मला अगदी थोडंसं असं वाटतं आहे तर फक्त अजून अर्धा टेबलस्पून एवढं पाणी मी यामध्ये ॲड करणार आहे, त्यापेक्षा जास्त नाही. म्हणजे तुम्ही पकडून घ्या की जवळपास मला 2.5 ते पावणे 3 टेबलस्पून इथे पाणी असं लागलेलं आहे. खूप जास्त पाणी असं ॲड करायचं नाही तर जसं आपल्याला यावरती असं कोटिंग पाहिजे आहे ना तसं कोटिंग ना यावरती ना येणार नाही. म्हणून काय करायचं ना, खूप असं ओलं हे मिश्रण असं ना करायचं नसतं, जरा असं कोरडसरच पाहिजे असतं. म्हणूनच यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त नको, नाही तर ते अशी क्रिस्पी आणि छान अशी कुरकुरीत असं वरचं जे कोटिंग असतं ना ते होणार नाही. आता याला नीट असं मिक्स करून झालं की आता 5 मिनिटांना आपण याला रेस्ट देऊया. 5 मिनिटं झाले की पुन्हा यावरती ना आपण अर्धा टेबलस्पून एवढं ना तांदळाचं पीठ टाकून घेऊया आणि पुन्हा याला नीट असं मिक्स करून घेऊया. एका साईडला ना मी तेल असं तापायला ठेवलेलं आहे. तेल जे आहे ना नीट असं छान असं तापलेलं असायला पाहिजे, म्हणजेच की छान असे क्रिस्पी होतील आहे. अगदी परफेक्ट असं टेक्स्चर या शेंगदाण्याला आलेलं आहे, अगदी असंच पाहिजे आपल्याला. आणि आता ना हे मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. असे एक एक करून असे आपल्याला सोडायचे आहेत छानपैकी असे. खूप जास्त ना असा वेळ लागत नाही याला असं तळायला, म्हणून नाही का जेव्हा आपण हे तेलात सोडतो ना जरासं असं आज थोडंसं असं कमी करायचं, खूप नाही तसं मीडियम असा ठेवायचा. आणि एकदा पूर्ण असे याच्यामध्ये टाकून झालं की मग गॅसचा फ्लेम थोडासा असा मोठा करायचा आणि हार्डली याला 1.5 ते 2 मिनिटं याला ना असे फ्राय व्हायला लागतात. आणि छान असा गोल्डन रंग येईस तर आपण याला नीट असं ना फ्राय करून घेऊया. बघा अगदी परफेक्ट असा रंग याला आलेला आहे आणि बुडबुडे देखील जे तेलाचे आहेत ना ते देखील आता इथे कमी झालेले आहेत पूर्णपैकी. याचाच अर्थ हे नीट असे छान असे फ्राय करून झालेले आहेत. आता आपण ना याला एका साईडला काढून घेऊया. आता बरं एवढंच फ्राय करून झालं की झालं का नाही, याच्या पुढे पुन्हा एकदा समोर एक स्टेप आहे, ती अजिबातही मिस करू नका, नाही तर जो पॅकिंगला जो फ्लेवर मिळतो ना आपण ज्यावेळेला खातो तो फ्लेवर याला येणार नाही. अशाच प्रकारे मी बाकीची देखील अशी जी शेंगदाणे आहेत ना मसाला शेंगदाणे ते देखील तळून घेते आहे. इथे आता सगळे शेंगदाणे आता छान असे तळून झालेले आहेत आणि हे गरमच आहे, थंड अजिबातही नाही आहे. मी तळून हे टिश्यू पेपरवरती काढून घेतलेले आहेत. आपण याला एक कोटिंग करायला एक ड्राय मसाला करून घेऊया. इथे मी पाव चमचा तिखट घेतलेला आहे, पाव चमचा चाट मसाला घेतलेला आहे आणि पाव चमचा इथे मी घेतलेला आहे काळं मीठ. आता हे सगळे जिन्नस पुन्हा एकदा आपण नीट असे एकत्र करून घेऊया. आणि जराशी अशी गरम असलेले जे शेंगदाणे आहेत ना थंड अजिबातही नको, नाही तर मसाला कोट होणार नाही नीट याला. हे गरम सरच असे आपल्याला पाहिजे आहे, म्हणजे की जो ड्राय मसाला आहे ना नीट याला छान असा कोट होईल आहे. त्याला खालवर असे छान आता करून घ्यायचे. आणि बघा तुम्हाला आवाज नाही येतच असेल, यावरनं कळत असेलच की किती क्रिस्पी हे मसाले शेंगदाणे बनून तयार झाले आहेत. म्हणून मी एक खाऊन दाखवते आणि आवाज बघायचा. वा
मस्त असे क्रिस्पी जे आहेत ना शेंगदाणे बनवून झालेले आहेत. एका प्लेटवरती आपण काढून घेऊया. पॅकिंगला जसे मसाले शेंगदाणे मिळतात अगदी तसेच क्रिस्पी, तसेच मस्त टेस्टला असे मसाले शेंगदाणे बनवून तयार होतात. तर मग आजची रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून नक्की कळवायला आहे. आणि माझ्या रेसिपीज आवडत असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर नक्की करायला आहे. जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीज सोबत. तोपर्यंत होम शेफ रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा.